हेडलाईन्स प्रायोजक राजयोग पेंट्स, आनंद तुमचा, रंग आमचा। पहलगाम हल्ल्याबाबत सरकारच्या सर्व निर्णयाला पाठिंबा, सर्वपक्षीय बैठकीत विरोधी पक्षाची भूमिका, तर सुरक्षेत त्रुटी होत्या त्या दूर करू, सरकारची कबुली। विरोधी पक्षनेते राहुल गांधी जाणार काश्मीर दौऱ्यावर, दहशतवादी हल्ल्यात जखमींची घेणार भेट, सकाळी 11 वाजता पोहोचणार असल्याची माहिती। दहशतवाद्यांच्या विरोधात सत्ताधारी आणि विरोधक एकवटले, सरकारकडून करण्यात येणाऱ्या कारवाईला दर्शवला पाठिंबा। उन आतंकियों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी। कल्पनाही केली नसेल असा धडा दहशतवाद्यांना शिकवणार, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यावरून पाकला इशारा। जगाला कळलं पाहिजे की आपण शक्तिवान आहोत, रावण सुधारला नाही म्हणून रामानं त्याचा वध केला, पहलगाम हल्ल्यावरून सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान। भारताच्या दणक्यानंतर पाकिस्तान बिथरला, पाकिस्तानकडून भारतासोबतचा व्यापार बंद, शिमला करारालाही स्थगिती। दहशतवादी हाफिज सईद भारताविरोधात पुन्हा बरळला, पाणी बंद केल्यास तुमचा श्वास बंद करू, सईदची धमकी। भारताचा बीएसएफ जवान पाकिस्तानच्या ताब्यात, जवानानं चुकून ओलांडली होती सीमा, जवानाला परत आणण्यासाठी चर्चा सुरू। सातशे नक्षलवाद्यांना 10,000 पोलिसांनी घेरलं, 7 माओवादी ठार, पत्रक काढणं नक्षलवाद्यांचं आलं अंगलट, चकमक सुरू। आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाट यांच्या शिक्षेच्या स्थगितीसाठीच्या याचिकेवर आज सुनावणी, सदनिका लाटल्याप्रकरणी कोकाट यांना सुनावण्यात आली आहे 2 वर्षांची शिक्षा।